नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला की बरेच जण कैरीपासून साठवणुकीचे वेगवेगळे पदार्थ तयार करतात. तर आज आपण कैरीपासून मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत, जो 2 महिने आरामशीर टिकतो आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर वर्षभर सहज टिकतो. असं कुणीही नसेल की ज्यांना कैरीचे पदार्थ खायला आवडत नाही. आज आपण कैरीपासून मस्त असा चटपटी पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप जाड नाही आणि खूप पातळसुद्धा नाही असे आपल्याला काप त्याचे करून घ्यायचे आहे. कैरी घेताना आपल्याला ती हिरवीगार कडक अशीच बघून घ्यायची आहे. कैरीपासून साठवणुकीचे पदार्थ आपण जे करतो त्यासाठी आपल्याला अशी कडक कैरीच पाहिजे. नरम कैरी घेतली तर त्यापासून बनणारे पदार्थसुद्धा खराब होऊ शकतात. बाजारातून कैरी आणल्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. मगच ती कैरी आपल्याला वापरायला घ्यायची आहे. आपण असे काप करून घेतले आहे की ज्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा काप करून घेऊ शकता. मस्त अशी आपली कैरी इथे कट करून झालेली आहे. याला मीठ आणि मिरची लावून सुद्धा एकदम छान लागते. तुम्हाला सुद्धा कैरी अशी आवडते का? तर कमेंट करून मला नक्की सांगा. इथे आपण बी बाजूला काढलेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. इथे आपण कैरी शिजवण्यासाठी स्टीलची कढई गॅसवर ठेवली आहे. आंबट पदार्थ शिजवण्यासाठी तुम्ही स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई वापरू शकता. कोणतंही मेटल, तांब, पितळची भांडी वापरायची नाही, नाहीतर रिॲक्शन होऊ शकतं. इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी, 1 चमचा कलोंजी किंवा कांद्याचं बीसुद्धा याला म्हणतात. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मिळू शकेल. उन्हाळ्यामध्ये ते थंडावा देणारं असतं. 1 चमचा जिरे, शरीराला थंडावा देणारं, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आणि नंतर काही सेकंद हलवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून वेळ न घालवता यामध्ये लगेचच कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. त्या आपल्याला 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर वर खाली करून घ्यायच्या आहेत. मस्त फोडणीचा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे. यामध्ये आपण गोडासाठी आज साखर वापरणार नाही, तर त्याऐवजी इथे आपण गूळ वापरणार आहोत. जेवढी आपण कैरी घेतली होती त्याच्या अर्ध्या आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी खडीसाखरसुद्धा वापरू शकता. गूळ घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे. यामुळे गुळाला पाणी सुटेल आणि मिठाला सुद्धा पाणी सुटेल. यामध्ये कैरी ही आपली थोडीशी शिजेल. 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे. एकदम मस्त रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे. लाल तिखटसुद्धा या कैरीमध्ये आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटांनी आता आपण कैरी इथे शिजली आहे की नाही ते पाहूया. कैरी मला थोडीशी इथे कच्ची वाटते, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर आपल्याला ही कैरी 2 ते 3 मिनिटच शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कैरी ही नरम पडलेली आहे. मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे. रंग पहा किती सुंदर आलेला आहे. इथे आपली कैरी अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. ही कैरीची लोणची चवीलासुद्धा एकदम छान लागते. दिसायला तर एकदम छानच आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. आता आपण गॅस बंद करून घेऊया, कारण थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं. अगदी मधाप्रमाणे हे चिकट दिसत असतं. गॅस बंद करून कैरीची लोणची किंवा चटणी शिजवण्यासाठी आपल्याला इथे फक्त 10 मिनिट लागलेले आहेत. ती शिजवताना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर तुमची लोणची खराब होऊ शकते. आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसत आहे. रंगसुद्धा एकदम छान आलेला आहे. पहिल्यापेक्षा हे थोडंसं दाटसर झालेलं आहे. फ्रीजमध्ये हे वर्षभर टिकतं आणि बाहेर म्हणाल तर 2 महिने हे आरामशीर टिकतं. पण अधूनमधून याला हलवलं पाहिजे, नाहीतर ते खराब होऊ शकतं. आणि कोरडा चमचा घालायचा. कैरीच्या लोणचीचा रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे. बघूनच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल. तर पटकन किचनमध्ये जा आणि रेसिपी बनवायला सुरुवात करा. रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.